दीदी काय करू राहिली बाळा तू? हाव का? भैया कुठे? घरात. कांचन तू इथं झाडू काढू राहिली, त्रिशा इथं आहे, भैया कुठे गेला? हाव का? पाहू का मी घरात जाऊन? नाही त्याला बरं नाही वाटू राहिलं ना, तर ते घरात बसले पाहतो आता. हे दोघं ना बाहेर, कांचन झाडू काढू राहिली, त्रिशा बाहेर खेळून राहिली तिच्या आईसोबत. पाहू भैया कुठे? आलोक, अरे त्रिशा आलोक झोपेले, काय झालं त्याला? आलोक ताप आहे व अजून आलोकलं. हा ते अजून ते तसं बसले, मस्त घुंगून बसले. थांब कांचनला विचारतो, कांचनला म्हणतो अजून तिची ताप उतरलीच नाही. कांचन अहो भैया अजून झोपेले बा, तिची ताप उतरली नाही. नाही काही नाही, मग तिची नजर काढते का? मग असं कर ना, नजर काढणे एकदा, तिची नजर काढून घे, म्हणजे नजर जर हे झाले असेल तर मग ते आराम पडेल त्याला. हा हा कांचन म्हणलं भैयाची नजर काढून घे ना एकदा, नजर काढून घे, म्हणजे कसं तो तेवढा आराम पडेल भैयाला. त्याला काल पण आम्ही दवाखान्यात नेलं, पण ते काय त्याची ताप जरा उतरून नाही आली. गोळ्या औषधी तर त्याला टायमावर देऊनच राहिलो आम्ही, त्याच्यामुळे काही अडचणच नाही आहे. पण काय मला असं वाटतं त्याला नजर पण झाली असेल, त्याला पाहू आता नजर काढून, की नजरने पण होतं म्हणा तिथे. पाहतो आता कांचनचं हे एवढं झाडझूड झाली की कांचन मग त्याची नजर काढून घेते. पूर्ण हे पसारा झाला इथं. हां हां नजर काढायला काय काय लागणार आहे? हां घेते का? बर काय काय लागणार आहे सांग आगाच्या? काय काय लागणार आहे नजर काढायला? मीठ लागतं. एका वाटीतच घेणार आहे का तू? बर पहिले मीठ, मग काय त्याच्यात? मोहरी पण, मोहरी अजून गोटा, फड्याचे पानं का? झाडूचे? हां पाय अजून ते बसेलच आहे विचार, गुंगलं ते. हां तर काहीच म्हणजे नाही तर एवढं खेळतं ते. हां काय भाऊ फड्याचं आहे का? भैया असंच बसेल का? हो ना, म्हणजे हे पाय मीठ, मोहरी, गोटा, फड्याचे हे झाडं, बस मिरच्या. बर झाडं आहे मिरच्याची? हो का? आलोक, ए आलोक दादा, ए आलोक दादा, मम्मीने बोलवलं, चाल ये मग नजर काढून घे तुझी. दीदी पण झोपली. दीदी ये वा, उठ उठ बाळा उठ, चाल ये भैयासोबत नजर, भैयाची नजर काढणे, तू उठ बाळा. हां काय पाहू बाय? हे केस पण ना त्याच्यात? हो का? माचीस घे बाळा. माचीस कुठे पाय? मंदिराजवळ आहे का माचीस? माचीस कुठे? बाबा कोण जाय मग. हा दीदी बाबा कोण माचीस ना? हां इथं माचीसच नाही आहे कुठं. पाहू आता काय करते. हां अच्छा, तर चुलीमध्ये पेटवती का? माती पण घेतली आहे की थोडीशी? मिरच्या कुठे? हा ही मिरची आहे. हा मस्त मिरची आल्या हो इथं. हां आणली वाटतं दीदीने माचीस, पण फेकून दिली आहे. नजर काढून खोडक्या घे 2-3 चुलीमध्ये टाकू.
चूल पेटवून लागेल त्यासाठी की नाही. सर काय करू द्या मम्मीला. हा तू नको परेशान करू दीदी तुला. त्याला कुठं करते ते मला करते ते मला मारतात. हो का बर. 2-3 काड्या पण टाकल्या त्याच्यात. कांचन ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो काय काय टाकलं. हा पा थोड्याशा काड्या आहे, मिरच्या आहे, केस आहे, गोटा आहे, मीठ आहे आणि मिरे आहे. मोहरी हे बघ, एवढं यांना नजर काढणं लागते आहे की नाही. यांना नजर लवकर निघते का. हो का. हा बाळा बोल. हा माती छोटे छोटे दगड पण टाकले. बरोबर आहे. हा बरोबर कमी होऊन जाते आहे की नाही ताप. हो हो त्याला कूलर मध्ये बसले की थंडी वाजते, बाहेर आलं की काय होते मग गरम होते. बरोबर ना. तसंच होतच ना ते. ताप असल्यामुळे होतं ना ते. समजाच नाही लागलं त्याचं. आता हे चूल पेटवून लावली. हो का. मला भूत लागली ना मम्मी मला भूत लागली असं मम्मी म्हणतो. देती. हो का बर. असं आहे का. बर इथे बस. कुठला बस इथं बस. मम्मा मला आता पाणी येत आहे. टाकून दिलं. आता आला ते पाणी पाणी पाणी. आता म्हणजे जाळ्यामध्ये सर्व टाकून दिलं इस्त्यामध्ये. जर याचा वास जर आला त्याच्या मतलब याला नजर झाली नाही. ठसका जर उठला तर. जर ठसका उठला नाही तर म्हणजे याचा मतलब त्याला नजरच झाली आणि नजर उतरून जाते. असं कमी कमी 2-3 वेळा जर केलं की नजर उतरून जाते. असं इथे आता कुठं झाला. ठसका काहीच झाला नाही. आपण बसलो बी नसतं इतका ठसका झाला असता. हा मिरच्याचा आहे की नाही. असं एवढंच तुम्ही टाकून पाहा आणि थोडासा केस टाकून पाहा. किती गंदा वाचतो. हो केवढे मोठे केस टाकले मी. सगळं टाकले ना. तरी वास आला नाही की नाही. भैयाला नजरच झाली. हा पुरा सुकूनच गेला भैया आहे की नाही. बळबळ करतो ना. हा लय बडबड करतं. त्याच्यामुळं असं होणारच होतं आहे की नाही भैया. पण ठसका गिसका काहीच झाला नाही आता आहे की नाही. नजरच झाली त्याला. 2-3 दिवस काढत नाही ते कंटिन्यू. हाव 2-3 दिवस काढ. जर ठसका होत नाही तर. हाव काढत राहायची. म्हणजे आता त्याची नजर उतरून जाते. तब्येत पण चांगली होती आहे की नाही. नाही आता झाली तब्येत. हा आता झाली का तब्येत. नाही धुवाली नव्हते. हा धुवा निघते का. बरं बळबळ